ॲडव्होकेट आशिषजी राय आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती। या तक्रारीमध्ये या सर्वांचं म्हणणं असं होतं की रणबीर इलाहाबादी आणि त्यांचे सर्व सहकारी टीम ज्या पद्धतीचं इंडिया गॉट टॅलेंट हा शो घेतात, या शोमध्ये अतिशय गलिच्छ वक्तव्य असलेली विधानं करतात आणि यूट्यूबवरती हे सगळं प्रसारित करतात। त्याचा परिणाम हा येणाऱ्या पिढींवरती तर होतच राहतो, पण अतिशय वक्तव्य ही अश्लील आणि अश्लाघ्य असतात, तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि हा शो बंद करावा। त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या वतीनं मुंबई पोलिसांना सूचना केल्या होत्या की रणबीर इलाहाबादी यांच्या शोचे कंटेंट तपासावेत, हा शो कुठे शूट केला जातो त्याची माहिती घ्यावी आणि यामध्ये उचित कारवाई करावी। या अनुषंगाने 2 दिवसानंतर रणबीर इलाहाबादी आणि त्यांच्या टीमवरती FIR दाखल झाली होती आणि त्या अनुषंगाने या सर्व टीमचा तपास सुरू होता। यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने आज सकाळीच अशी टिप्पणी केलेली आहे की यामध्ये ज्यांच्या डोक्यामध्येच घाण भरलेली आहे तर ते अशा पद्धतीची वक्तव्य आईवडिलांबद्दल करतात आहेत, पण वेगवेगळ्या ठिकाणी मग जयपूर असेल किंवा अजून काही ठिकाणी यांच्यावरती FIR दाखल झाली, त्या सगळ्या FIR ह्या एकत्रित ठिकाणी कराव्यात आणि या टीमनी रणबीर इलाहाबादी आणि त्यांच्या टीमनी पोलिसांना पूर्णपणे सहयोग करावा। जो काही तपास चालू आहे त्या तपासाला प्रतिसाद द्यावा आणि इथून पुढे जे काही शो होतील ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेले आहेत आणि इथून मागे जे काही शो झालेत त्या शोमध्ये जे काही चुकीचे कंटेंट वापरले गेलेले आहेत, चुकीचे कंटेंट वापरून जे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेले गेले ते सगळे व्हिडिओ या यूट्यूबवरून काढून टाकण्यात यावेत, अशा पद्धतीच्या सूचना या सुप्रीम कोर्टाने केलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही आदर करतो। धन्यवाद। सोशल मीडियाचे जे कंटेंट आहे तिथे महिलांबद्दल किंवा कुटुंबांबद्दल एक अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात। हा एक प्लॅटफॉर्म, हा एक शो आहे, असे अनेक शो आहेत। तर सोशल मीडियाच्या संदर्भात येत्या काळामध्ये काही कायदा केला गेला पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं तुम्ही सरकार दरबारी करणार आहात? नक्कीच राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही सायबरला यापूर्वीच तक्रार दाखल केलेली आहे। गेले 2 महिन्यापासून विविध प्लॅटफॉर्मवरती महिलांच्या बाबत अश्लील आणि अश्लाघ्य विधानं ज्या ठिकाणी केली जातात त्या ठिकाणी त्यावरती कारवाई होती आहे। अनेकांवरती कारवाई झालेली आहे, अनेकांना समजपत्र गेलेले आहेत। ही अतिशय सतर्कीने काम करते आहे। अशा पद्धतीचे जर कोणाच्या तक्रारी असतील तर सायबरला ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात किंवा लेखी तक्रार देऊ शकतात, त्याच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जातील आणि इथून पुढे तर अतिशय कडक कारवाई या सायबरच्या माध्यमातून केल्या जातील। काही महिलांविषयी म्हटलं पण अनेक यूट्यूबवरचे असे स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अनेक महिलांकडून सुद्धा अशा पद्धतीचे कॉमेंट्स किंवा वल्गर जे शो केले जातात त्यांच्यावरती सुद्धा काही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं। नक्कीच या संदर्भात ज्या काही तक्रारी या सायबरकडे येतात त्यावरती कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये इंडिया गॉट टॅलेंट हाच एक प्रोग्राम नाही तर अशा अनेक काही कार्यक्रम होत असतात किंवा होणार होते, तर ते सगळे बंद करावेत अशी सुद्धा सूचना ही मुंबई पोलिसांना दिलेली आहे आणि सायबरला देखील दिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या माहितीप्रमाणे जर असे पुढे प्रोग्राम होणार असतील किंवा काही माहितीत असतील तर जरूर आमच्यापर्यंत पाठवा। अशा पद्धतीने कोणतीही विधानं घेऊन अश्लील आणि अश्लाघ्य विधानं करून फिल्म यूट्यूबवर करणारे काही यूट्यूब चॅनल्स असतील तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। थँक्यू। संभाजी महाराजांची अनेक प्रश्न आहे। छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावर काही आक्षेपार्ह माहिती आहे घटनेत आणि या संदर्भात G24 पासून पुढाकार घेतला आहे आणि नेत्यांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवली आहे। तुम्हाला नक्की चुकीचं काही घडत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एडवोकेट आशीष राय और उनके सहकारी इन्होंने हमारे राज्य महिला आयोग के पास एक कंप्लेंट दर्ज की थी। उसमें उन्होंने लिखा था कि रणबीर इलाहाबादी और उनके पूरी टीम जो अश्लील कंटेंट लेके यूट्यूब पे कुछ वीडियो अपलोड करते हैं और उन्होंने पिछले यूट्यूब जो वीडियो लोड किया था उसमें ऐसा कहा था, अपने माँ बाप के बारे में गंदी बातें की थी। तो आने वाली पीढ़ी के लिए बहुत एक खतरा जानने वाले है, इसीलिए इसके ऊपर कार्रवाई की जाए।
तो उनका रेफरेंस लेके हमने मुंबई पुलिस को सूचना दी कि ये कंटेंट कहाँ पे शूट किए जाते हैं, इनके ऊपर कार्रवाई की जाए और जो कार्रवाई होगी वो राज्य महिला आयोग को अहवाल के दर्जे सुपुर्द की जाए। तो उसके बाद 2 दिन में और मुंबई पुलिस ने एफआईआर दर्ज कर ली और उनकी की पूरी टीम जहाँ मुंबई में ये लोकेशन है जहाँ पे पूरा का पूरा अश्लील कंटेंट लेके वीडियो अपलोड किया जाता है, शूट किया जाता है, इसकी जांच करने में पुलिस काफ़ी मुझे लगता है इसमें यशस्वी हो रहे हैं। तो उसके बाद सुप्रीम कोर्ट ने आज कहा है कि जिनके दिमाग में ही गंदगी भरी हुई है, लोग इस तरह से बातें करते हैं, तो रणबीर इलाहाबादी और उनके की पूरी टीम जिस तरह से गंदी बातें करते हैं तो इनके ऊपर सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी दी है। आगे जाके पूरी टीम पुलिस को सहयोग करेंगी और उनके ऊपर जो एफआईआर दर्ज की है जो जयपुर में होगी और बाकी की जगह पे की है, मुझे लगता है अलग अलग स्टेट में उनके ऊपर एफआईआर दर्ज की है, तो सभी की सभी एफआईआर एक जगह पे इकट्ठा करके वो उसके बारे में जो भी जानकारी होगी पुलिस को दी जाएगी और आगे जाके ये तो सहयोग करेंगे ही। फिर भी इनके जो भी वीडियो होंगे, जो भी कंटेंट होंगे, जो भी प्रोग्राम होंगे, आगे जाके वो सभी कैंसिल किए जाए और अब तक उन्होंने जो भी प्रोग्राम लिए, जिस प्रोग्राम में उन्होंने गंदी बातें करके जो वीडियो अपलोड किए ये उनके यूट्यूब से हटा दिए जाए, ऐसी टिप्पणी सुप्रीम कोर्ट ने की है। तो मुझे लगता है सुप्रीम कोर्ट ने जो भी निर्णय दिया है उसका हम आदर करते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।